विद्यार्थी मित्रो, सर्वांचं ऑनलाईन तासामध्ये सहर्ष स्वागत। इयत्ता 5वी विषय परिसर भाग 1 पाठ 10 ओळख भारताची। गेल्या तासामध्ये आपण पहिल्यांदा या ठिकाणी प्रस्तावना पाहिली, नकाशाची मैत्री, यामध्ये प्रामुख्याने भारतातील प्रमुख नद्या, त्याचबरोबर या ठिकाणी नकाशाच्या मैत्रीमध्ये भारताची प्राकृतिक रचना, यामध्ये पर्वत, पठार, मैदाने, सरोवरे, बेटे इत्यादी विषयीची माहिती आपण पाहिली। त्याचबरोबर नकाशाच्या मैत्रीमध्ये आपला भारत देश राजकीय या घटकामध्ये आपल्या राज्याची राजधानी, त्याचबरोबर सर्वात उत्तरेकडे असणारं राज्य, त्याचबरोबर भारतातील सर्वात मोठं राज्य, तसंच भारतातील सर्वात छोटं राज्य याविषयीची इत्थंभूत माहिती पाहिलेली होती। आता आजच्या तासामध्ये आपण भारतातील विविधता यामध्ये पान 49 मध्ये नकाशाची मैत्री यामध्ये जो घटक आहे तो घटक आज आपण अभ्यासणार आहोत। विद्यार्थी मित्रो, नकाशाची मैत्री यामध्ये चौथा घटक आहे भारतातील विविधता। पान नंबर 49 वरती एक नकाशा दिलेला आहे। त्या नकाशामध्ये विविध बाबी या ठिकाणी दाखवलेलं आहे। उदाहरणामध्ये बघा, आंतरराष्ट्रीय सीमा, राज्य सीमा, केंद्रशासित प्रदेश, देशाची राजधानीचं ठिकाण, इतर महत्त्वाची ठिकाणे, राष्ट्रीय महामार्ग, सुवर्ण चतुर्कोन, दक्षिणोत्तर जोड महामार्ग, पूर्व पश्चिम जोड महामार्ग, प्रमुख हवाई मार्ग, प्रमुख जलमार्ग, हे विविध लहान सहान सांकेतिक चिन्हानं पूर्णपणे दाखवले गेलेलं आहे। त्याचबरोबर भारतामध्ये उत्पादित केल्या जाणाऱ्या जे काही पिकं आहेत त्या पिकांचं सुद्धा या ठिकाणी दाखवलेलं आहे। उदाहरणामध्ये कॉफी, यासाठी चिन्ह कोणतं आहे बघा, आंबा, केशर, लवंग, कांदा, सफरचंद, चहा, संत्री असे विविध पिकं या ठिकाणी कुठं पिकवली जातात त्याचंही माहिती दिलेलं आहे। त्याचबरोबर या ठिकाणी या भागामध्ये नकाशामधले असलेले दिशा दाखवले, पूर्व, पश्चिम, दक्षिण, उत्तर, आणि इथं महत्त्वाचे भारत काही प्रमुख नगदी पिके आणि वाहतूक मार्ग या अनुषंगाने हे नकाशा पूर्ण आहे। तर भारतातील विविधतेच्या बाबतीमध्ये आपल्याला पाहायचं म्हटलं तर भारताचा विस्तार खूप मोठा आहे। मग इथं सुद्धा तुम्हाला की संपूर्ण भारताचं क्षेत्रफळ जे काही आहे ते क्षेत्रफळ 32,87,263 चौरस किलोमीटर इतकं आहे। भारतातील विविध प्रदेशामध्ये समुद्र सपाटीपासूनच्या उंचीतील फरक 8,000 मीटरपेक्षा जास्त आढळते। त्यामुळे प्रदेशानुरूप किंवा प्रदेशानुसार भारताच्या हवामानामध्ये विविधता आढळते। भारतात प्रदेशानुसार लोकसंख्येमधले लोकांच्यामध्ये असलेला आहार, त्यांच्यामध्ये असलेले पेहराव, त्यांच्यामध्ये असलेले सण उत्सव यामध्ये सुद्धा विविधता आढळते। उदाहरणामध्ये पंजाबमध्ये राहणारे लोक पंजाबी ड्रेस वापरतात, गुजरातमध्ये राहणारे गुजराती साडी, केरळमध्ये राहणारे लोक लुंगी, असे अनेक पेहराव करतात। त्याचबरोबर आपली राष्ट्रभाषा ही हिंदी आहे। जसं महाराष्ट्रामध्ये मराठी बोलतात तसं कर्नाटकमध्ये कन्नड बोलतात, आसाममध्ये आसामी बोलतात, अशी विविध भाषा बोलणारे लोक या ठिकाणी अतिशय गुण्यागोविंदानं राहत असलेलं आपल्याला पाहायला मिळते। तर या नकाशाचं सविस्तर नीट निरीक्षण करून नकाशामध्ये काही प्रश्न विचारले, त्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला या ठिकाणी द्यायचं आहे। तर या नकाशाच्या आधारे खालील प्रश्नांची उत्तरे आपल्याला या ठिकाणी पाहावं लागणार आहे। बघा, आपल्या देशामध्ये केशर कुठून आणावे लागेल यासाठी सोयीचा मार्ग गिरवा असं म्हटलेलं आहे। तर पहिल्यांदा आपल्या देशामध्ये केशरचं उत्पादन कुठं होतं हे शोधणं अत्यंत आवश्यक आहे। आता बघा, केशरसाठी जे चिन्ह आहे तो इथं, मग आपल्या राज्यामध्ये या ठिकाणी केशरचं उत्पादन कुठं होतं, जम्मू काश्मीर, आणि जम्मू काश्मीरमधलं केशर महाराष्ट्रामध्ये आणायचं आहे। म्हणून हा जो काही मार्ग आहे, राष्ट्रीय जो काही महामार्ग आहे, या मार्गानं आपण जम्मू काश्मीरमधलं केशर नागपूर मार्ग या ठिकाणी आणू शकतो। या पद्धतीनं तुम्ही दाखवायचं आहे। आलं का बघा लक्षात। त्यानंतर दुसरा प्रश्न आहे की चहाचं उत्पादन कोणकोणत्या राज्यामध्ये होतं। सोपं आहे विद्यार्थी मित्रो, चहासाठी जे काही चिन्ह आहे ते चिन्ह कुठं आहे ते शोधायचं। याच भागामध्ये चहाचं उत्पादन होतं। विशेषतः या ठिकाणी चहाचं उत्पादनाच्या बाबतीमध्ये 2 राज्य आहेत बघा, या ठिकाणी आसाम आणि मेघालय। या 2
ठिकाणी 2 राज्यामध्ये चहाचं उत्पादन या ठिकाणी होतं ते त्या ठिकाणाचं स्थान जो काही आहे तो या ठिकाणी आहे. या पद्धतीने आपण शोधायचं आहे. त्यानंतर तिसरा प्रश्न बघा, आपल्या राज्यात लवंग आणण्यासाठी मार्ग निश्चित करा व गिरवा म्हणले. मुख्यतः लवंग कुठं पिकतं बघा, लवंगाचं चिन्ह कुठं आहे यामध्ये शोधा. इथं आहे बघा, माईकच्या आकाराचं म्हणजे लवंगाचं चिन्ह आहे तो लवंग. कुठं पिकतो तर लवंग प्रामुख्याने केरळ आणि तामिळनाडू या ठिकाणी पिकतं. ते कुठं आणायचं आहे, आपल्या राज्यामध्ये आणायचं आहे. मग तो मार्ग कुठला तर बघा, केरळ आणि तामिळनाडू यामधला हा जो काही मार्ग आहे तेलंगणा मार्ग या ठिकाणी पुढं नागपूर, नाशिक आणि या ठिकाणी आपल्याला आणता येतं महाराष्ट्रामध्ये. म्हणजे नेमकं या ठिकाणी लवंग उत्पादन करणारे राज्य पहिल्यांदा शोधायचं आहे तो केरळ आणि तामिळनाडू, आणि मग तिथनं कुठं न्यायचं आहे तो मार्ग याप्रमाणे महाराष्ट्रामध्ये आणायचं आहे. त्यानंतर चौथं प्रश्न आहे, सफरचंदाचे उत्पादन भारतातील कोणकोणत्या राज्यात होते ते शोधा व त्या राज्यांच्या नावाभोवती गोल करा. बघा, आता सफरचंदाचं चिन्ह तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे कारण तुम्ही नेहमी खाताय. सफरचंदाचं उत्पादन प्रामुख्याने कुठं होतं की जम्मू आणि काश्मीर आणि हिमाचल प्रदेश. देशाचा अति उत्तरेकडील राज्य म्हणून जे आपण राज्य दोन्ही बघितलं, जम्मू काश्मीर आणि हिमाचल प्रदेश, या 2 भागामध्ये त्याचं उत्पादन होतात. म्हणून हे 2 ठिकाणे गोल या चिन्हाने तुम्ही काय करायचं आहे दाखवायचं आहे किंवा त्या नावाभोवती गोल करायचं आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, नागपूरची संत्री बिकानेरला पाठवायचं आहे बघा, आणि त्यासाठी मार्ग निश्चित करा असं म्हटले. बघा, नागपूर कुठं आलं बघा, महाराष्ट्रामध्ये. संत्री बिकानेरला पाठवायचं आहे आणि तो मार्ग निश्चित करायचा आहे. तर छोटा नागपूर, पठार प्रदेश आणि बिकानेर जे आहे ठिकाण, नागपूरची संत्री इथनं तो हे बिकानेरला न्यायचं आहे. इथनं या ठिकाणी यायचं आहे. इथं आहे बघा बिकानेर. नागपूरहून इथं बघा नागपूर, मध्य प्रदेश आणि या मार्गे इथं राजस्थानमध्ये ते आलेले आहे. इथं बिकानेर किंवा जवळचा मार्ग करून नागपूरवरनं याही मार्गाने तुम्ही इथं बिकानेरला ते संत्री नेऊ शकता. आलं का बरं लक्षात. त्यानंतर पुढचा 6वा प्रश्न आहे, पश्चिम बंगाल राज्यात कॉफी व आंबे पाठवण्यासाठी मार्ग निश्चित करा व तो गिरवा म्हणले. बघा, पश्चिम बंगाल राज्य कुठं आहे इथं, त्या राज्यामधलं कॉफी आणि आंबे पाठवण्यासाठी मार्ग निश्चित करा. आता कॉफीचं उत्पादन कुठं होतं बघा, पहिल्यांदा कॉफीचं उत्पादन कुठं होतं ठिकाणं बघा, आणि आंब्याचं उत्पादन कुठं होतं बघा, कॉफी इथं आहे बघा केरळ आणि आंबे महाराष्ट्रामध्ये रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या ठिकाणी गोव्याच्या आसपास. तर हे कुठं पाठवायचं आहे, पश्चिम बंगाल राज्याला पाठवायचं आहे. बरोबर आहे. म्हणजे इथले आंबे आणि इथलं कॉफी हे दोन्ही घटक घेऊन आपण नागपूर मार्ग या ठिकाणी या पश्चिम बंगाल या ठिकाणी यायचं आहे. म्हणजे कोणतं घटक कुठं पिकतं त्याचं उत्पादन मोठ्या प्रमाणामध्ये कुठं होतं ते ठिकाण पहिल्यांदा शोधायचं आहे आणि नेमकं तिथनं कुठं पाठवायचं आहे तो मार्ग बघायचा. आता बघा, आंब्याच्या बाबतीमध्ये तुम्हाला माहीत आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्हे याचं ठिकाण इथं आहे बघा. आणि त्यानंतर कॉफीच्या बाबतीमध्ये या ठिकाणी केरळ, हे दोन्ही वस्तू आपण घ्यायचं आहे आणि या महामार्गानं तेलंगणा, नागपूर, झारखंड इथं येऊन पश्चिम बंगालला ते द्यायचं आहे किंवा तो मार्ग आपण दाखवायचा आहे. आणि शेवटचा प्रश्न 7वा विद्यार्थी मित्रो, महाराष्ट्रातील कांदा अरुणाचल प्रदेश या राज्याच्या कोणत्या मार्गाने पाठवाल. म्हणजे महाराष्ट्रामधील कांदा अरुणाचल प्रदेश कोणत्या राज्यामध्ये या ठिकाणी पाठवायचं आहे. इथं बघा नाशिक, कांदा उत्पादनाच्या बाबतीमध्ये कुठलं प्रमुख शहर आहे नाशिक, तो कुठं पाठवायचा आहे अरुणाचल प्रदेशला पाठवायचं आहे. पूर्णपणे देशाच्या पूर्व भागामध्ये जो अरुणाचल प्रदेश आहे तो इथं पाठवायचा आहे. म्हणजे महाराष्ट्रामध्ये कांद्याचं उत्पादन जास्त होतं आणि त्याची गरज कुठे आहे अरुणाचल प्रदेशला. त्यामुळं हा कांदा मध्य प्रदेश मार्ग पुढे या ठिकाणी या जाऊन अशा पद्धतीनं बिहार मार्ग इथं या मोठ्या राष्ट्रीय महामार्गानं अरुणाचल प्रदेशला या ठिकाणी आणायचं आहे. म्हणजे नागपूर, छत्तीसगड, कोलकाता या मार्गाने सुद्धा पाठवता येते. इथलं बघा नागपूर, कोलकाता या मार्गाने सुद्धा पाठवता येते आणि या नागपूर मार्गे पुन्हा इकडं असं येऊन सुद्धा झारखंड मार्गे सुद्धा पाठवता येते. तर अशा पद्धतीनं नेमकं
भारतामध्ये कोणत्या भागामध्ये कोणतं पीक जास्त प्रमाणामध्ये उत्पादित केली जाते, त्या पिकांची मागणी जिथं आहे किंवा जिथं गरज आहे अशा ठिकाणी या वस्तूंचा पुरवठा या ठिकाणी केला जातो. तर या पद्धतीनं अनेक घटकांची माहिती आपण सविस्तर अभ्यासलेली आहे. त्यानंतर पुढचा घटक बघा की काय करावे बरे. हा घटक या ठिकाणी आहे बघा. यामध्ये तुम्हाला प्रश्न विचारले म्हणजे काय माहिती विचारलीत बघा. तर हर्ष व तनिष्का बघा काय करावे बरे. यामध्ये हर्ष व तनिष्का मुंबईला राहतात. त्यांना अंदमान निकोबार बेटे पाहिजे आहे. प्रथम ते चेन्नई येथे मामाकडे जाणार आहेत. त्यानंतर या बेटांना भेट देणार आहेत. त्यासाठी प्रवासासाठी पृष्ठ क्रमांक 49 वरील नकाशात दिलेल्या मार्गापैकी कोणते मार्ग अवलंबावे लागतील. नकाशात हे मार्ग गिरवून तुम्ही त्यांना मदत कराल का. तर बघा या ठिकाणी तो मार्ग जो आहे नकाशा पान नंबर 49 वरती तुम्ही जर बघितला तर हर्ष आणि तनिष्का मुंबईला राहतात. महाराष्ट्राची राजधानी मुंबई. महाराष्ट्राची राजधानी मुंबई या ठिकाणी. आणि त्यांना कुठं जायचं आहे, अंदमान निकोबार बेटला जायचं आहे. कुठं आहे ते अंदमान निकोबार इथं. त्यानंतर ते जात असताना त्यांनी प्रथम कुठं जाणार आहेत, चेन्नईला जाणार आहेत. मुंबई ते चेन्नई हा महामार्ग या ठिकाणी येतो. आणि इथून विमान मार्गाने किंवा जलमार्गाने त्यांनी अंदमान निकोबार बेटला जाऊ शकतात. अशा पद्धतीने त्यांना आपण महामार्ग दाखवून मदत करू शकतो. मुंबईहून या ठिकाणी कर्नाटक मार्ग सुद्धा आंध्र प्रदेश मार्ग इथं चेन्नईला येतो महामार्गानं. आणि इथून हवाई मार्गानं अंदमान निकोबार बेटला जाता येते किंवा जलमार्गानं. लवकर जायचं असेल तर हवाई मार्ग आणि सावकाश जायचं असेल तर जलमार्गाचा वापर करून या ठिकाणी जाऊ शकतात. विद्यार्थी मित्रो, हे नेहमी लक्षात ठेवा. आपल्या देशातील वनस्पती, प्राणी, पक्षी यांच्यात विविधता आहे. वनप्रदेशात गेल्यावर ती आपल्याला सहज पाहता येते. ही विविधता आपण सर्वांनी जपली पाहिजे. या पाठामध्ये आपण काय काय शिकलो ते पुन्हा एकदा पाहूया. पहिला मुद्दा आपण बघितलं, भारताचे वर्णन नकाशाच्या आधारे समजून घेतले. बघा. दुसरं, भारतातील भूरूपे व जलरूपे समजून घेतली. तिसरं, भारतातील विविध भाषा, पेहराव, सण, उत्सव, वैशिष्ट्ये यांची माहिती कृतीतून समजून घेतली. उदाहरणामध्ये महाराष्ट्रामधले लोक मराठी बोलतात, कर्नाटकमधले लोक कन्नड बोलतात, आसाममधले लोक आसामी बोलतात. विविध भागामध्ये विविध प्रकारचा पोशाख या ठिकाणी असतो. उदाहरणामध्ये आपण बघितलं पंजाबी ड्रेस, गुजरातची साडी, केरळची लुंगी. त्याचबरोबर वेगवेगळ्या भागामध्ये वेगवेगळे सण आणि उत्सव साजरे केले जातात. आपल्या महाराष्ट्राच्या बाबतीत बोलायचं म्हटलं तर दिवाळी हे जसं सण असते तसं वेगवेगळ्या राज्यामध्ये वेगवेगळे सण आणि उत्सव या ठिकाणी असतात. यांची वैशिष्ट्ये आपण समजून घेतलेली आहे. त्याचबरोबर शेवटचा यामधला मुद्दा, भारतातील काही कृषी उत्पादने व वाहतुकीचे मार्ग याची ओळख करून घेतली. उदाहरणामध्ये तुम्हाला माहीत आहे की उत्तर भारतामध्ये गहूचं पीक, मध्य भारतामध्ये ज्वारीचं पीक आणि दोन्ही किनारपट्टीच्या भागामध्ये प्रामुख्याने तांदळाचं पीक घेतलं जातं. आणि हे पीक एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी नेण्यासाठी जे काही वाहतुकीचे मार्ग आहेत त्या मार्गाचाही विचार या पाठामध्ये आपण बघितलेला आहे. बघा. तर विद्यार्थी मित्रो, आजपर्यंत आपण या पाठामध्ये काय काय पाहिलं ते जर बघायचं म्हटलं तर पहिला मुद्दा बघा की नकाशाची ओळख आपण बघितली प्रस्तावनामध्ये. त्यामध्ये भारत प्रमुख नद्या, महत्त्वाच्या नद्या कुठं आहेत, कोणत्या देशाला वाहतात याची माहिती आपण पाहिली. त्यानंतर भारत प्राकृतिक घटकामध्ये पर्वत, डोंगररांगा, पठारे, उगम पावणाऱ्या नद्या याविषयीची माहिती बघितली. त्या नद्यांचं क्रमसुद्धा बघितलं. त्याचबरोबर भारतामधलं जी विविधता आहे त्या विविधतेमधलं वनप्रदेश, वाळवंटी प्रदेश, मैदानी प्रदेश, पर्वतीय प्रदेश, दलदलीचा प्रदेश याविषयीची माहिती बघितलं. त्याचबरोबर भारत आपला देश, या देशामधलं आपले जे काही सीमा आहेत, भारतामधले जे विविधता आहेत किंवा आंतरराज्य जे काही घटक आहेत ते घटक बघितलं. उदाहरणामध्ये आपलं राज्य ओळखलं आपण राज्याची राजधानी. तसं आपल्या देशामध्ये 29 राज्य आहेत. प्रत्येक राज्य आणि प्रत्येक राज्याची राजधानी या ठिकाणी आपण शोधून लिहू शकता.
त्याचबरोबर जे बेट आहेत त्या बेटामध्ये जे छोटे छोटे बेट आहेत त्या बेटांच्या विषयीची माहिती सुद्धा आपण बघितली. त्याचबरोबर आकारमानानं सर्वात मोठं राज्य आपण बघितलं राजस्थान, त्याचबरोबर सर्वात छोटं राज्य बघितलं आपण गोवा आणि अशा स्वरूपात. त्याचबरोबर या ठिकाणी तुम्हाला एक उपक्रम सुद्धा दिलेलं होतं, तुम्हाला आवडणाऱ्या राज्याचं सांस्कृतिक वैशिष्ट्ये, तिथं असलेलं भाषा, सण, उत्सव, पेहराव याविषयीची माहिती लिहायला सांगितलेली होती. आणि शेवटी नकाशाच्या मैत्रीमध्ये यामध्ये भारतातील जे काही विविधता आहे त्या विविधतेमध्ये कोणतं राज्यामध्ये कोणतं पीक घेतलं जातं, त्या पिकाचं वाहतूक कशा स्वरूपाचे केले जाते, कुठून कुठं ते नेता येतं याबद्दलची सविस्तर माहिती आहे या पाठामध्ये आपण बघितलेली आहे. पुढच्या पाठामध्ये आपण की यामधलं जे काही स्वाध्याय आहे ते स्वाध्याय आपणाला या ठिकाणी पाहूया. त्यानंतर आपण स्वाध्यायाकडे जायचं आहे. बघा प्रश्न पहिला काय आहे, पुढील विधानातील चूक दुरुस्त करून विधाने वहीत लिहा. म्हणजे ही सर्व उदाहरणे चुकीचीच आहेत. आपण काय करायचं आहे, दुरुस्त करून ही विधानं बरोबर करून वहीमध्ये लिहायचं आहे. पहिलं विधान काय आहे बघा, हिमाचल प्रदेशात कॉफीचे मळे आहेत. हे विधान चूक आहे. हिमाचल प्रदेशामध्ये कॉफीचे मळे आहेत का? नाही. तर केरळ व कर्नाटक राज्यात कॉफीचे मळे आहेत. केरळ आणि कर्नाटक राज्य कुठं आहेत त्या राज्यामध्ये आपण कॉफीचे मळे बघितलेले आहेत. तो नकाशा तुम्ही पाहून विधानं बरोबर लिहायची आहे, दुरुस्त करून लिहायची आहे. दुसरं विधान, कोकण प्रदेशात भारताच्या पूर्व भागात आहे. तर चुकीचं काय आहे, पूर्व भागात आहे का? नाही आहे. कोकण प्रदेश भारताच्या पश्चिम भागामध्ये आहे, पूर्व भागामध्ये नसून पश्चिम भागामध्ये आहे. पुढचं बघा, त्रिपुरा राज्य आकारमानाने सर्वात लहान राज्य आहे. सर्वात लहान राज्य आपण पाठामध्ये बघितलेलं होतं. त्रिपुरा हे चुकीचं आहे. मग सर्वात लहान राज्य कोणतं आहे? तर गोवा हे सर्वात लहान राज्य आहे. आणि विद्यार्थी मित्रांनो, सर्वात मोठं राज्य कोणतं बघितलं आपण? तर राजस्थान हे सर्वात मोठं राज्य आहे. हे सुद्धा तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर साबरमती नदी मध्य प्रदेशामधून वाहते. चुकीचं काय आहे बघा, तर मध्य प्रदेशामधून हे वाक्य चुकीचं आहे. साबरमती नदी ही गुजरात राज्यामधून वाहते. पहिलं नकाशा आपण बघितलं होतं, त्या नकाशामध्ये गुजरात राज्यामध्ये साबरमती नदी वाहते हे आपण बघितलेलं आहे. आणि सह्याद्री पर्वत आंध्र प्रदेशात आहे. तर या ठिकाणी सह्याद्री पर्वत आंध्र प्रदेश हे चुकीचं आहे. सह्याद्री हे प्रामुख्याने महाराष्ट्रामध्ये आहे. आलं का लक्षात? बघा. त्यानंतर प्रश्न दुसरा आपल्याला बघायचा आहे. पृष्ठ क्रमांक 44 व पृष्ठ क्रमांक 47 वरील नकाशे अभ्यासा व कोणत्या नद्या कोणत्या राज्यातून वाहतात ते वहीमध्ये नोंदवायला सांगितलेलं आहे. पृष्ठ क्रमांक 44 व पृष्ठ क्रमांक 45 या नद्या कुठे वाहतात ते या ठिकाणी तुम्हाला नकाशामध्ये प्रत्यक्ष मी दाखवणार आहे. तर या ठिकाणी पहिली नदी आपण देशातली सर्वात मोठी नदी जी आपण म्हणतो ती गंगा नदी. गंगा नदी हिमालयामध्ये उगम पावून कोणकोणत्या राज्यामधून वाहते तो ठिकाण ती राज्य आपल्याला दाखवायचं आहे. प्रामुख्याने गंगा नदी उत्तराखंड, उत्तर प्रदेश, बिहार आणि झारखंड या राज्यामधून गंगा नदी वाहते. त्यानंतर दुसरी महत्त्वाची नदी मी दाखवणार आहे तुम्हाला बियास. तर बियास नदी या ठिकाणी प्रामुख्याने हिमाचल प्रदेश आणि पंजाब या दोन राज्यामध्ये ते वाहत जाते, तो ठिकाण या ठिकाणी. आता तिसरी नदी बघा, नर्मदा नदी. नर्मदा नदी मुख्यतः मध्य प्रदेश, महाराष्ट्र आणि गुजरात या 3 राज्यामधून नर्मदा नदी वाहते. त्यानंतर चौथी नदी बघा कोणती आहे ती गोदावरी. गोदावरी नदी बघा प्रामुख्याने महाराष्ट्र, तेलंगणा आणि आंध्र प्रदेश या 3 राज्यामधून ही गोदावरी नदी वाहते. त्यानंतर 5वं नदीचं नाव आपण सांगता येईल की कृष्णा. विशेषतः कृष्णा नदी महाराष्ट्र आणि कर्नाटक या 2 राज्यामध्ये वाहत या ठिकाणी येते हे आपल्याला सांगता येईल. त्यानंतर ब्रह्मपुत्रा नदी बघा प्रामुख्याने भारताचे जे पूर्वेकडचे राज्य आहेत त्या पूर्वेकडच्या राज्यामध्ये ही ब्रह्मपुत्रा नदी वाहते.
विशेषतः आसाम आणि अरुणाचल प्रदेश ही दोन जी काही राज्य आहेत, या राज्यामध्ये ही ब्रह्मपुत्रा नदी वाहते. आणखीन काही नद्या आपल्याला सांगता येईल. उदाहरणामध्ये मी आणखीन एक नदी सांगतो की साबरमती, मुख्यतः गुजरात आणि राजस्थान या दोन राज्यामध्ये साबरमती नदी वाहते. असे अनेक नद्या या प्रकरणामध्ये आपण पाहिलेल्या आहेत. त्या नद्या कोणत्या राज्यामध्ये वाहतात याविषयीची माहिती तुम्ही नकाशामध्ये सुद्धा लिहू शकता किंवा नकाशामध्ये सुद्धा दाखवू शकता आणि त्या नद्यांची सूची या ठिकाणी तयार करू शकता. विद्यार्थी मित्रांनो, कळालं का बघा? तर अशा पद्धतीनं या संपूर्ण पाठामध्ये ओळख भारताची या पाठाची इत्थंभूत माहिती आपण पाहिलेली आहे. धन्यवाद. प्रश्न 3. नकाशाचा लक्षपूर्वक अभ्यास करा व पुढील बाबीविषयी थोडक्यात माहिती लिहा. 1. भारतातील कॉफीचे उत्पादन. उत्तर पहा. भारतात प्रामुख्याने दक्षिण भागात कॉफीचे मोठ्या प्रमाणात उत्पादन होते. भारतातील दक्षिणेकडील केरळ व कर्नाटक ही राज्ये कॉफीच्या उत्पादनासाठी प्रसिद्ध आहेत. 2. भारतातील लवंगांचे उत्पादन. उत्तर. भारतात प्रामुख्याने दक्षिण भागात लवंगाचे मोठ्या प्रमाणात उत्पादन होते. भारतातील दक्षिणेकडील केरळ व तामिळनाडू ही राज्ये लवंगाच्या उत्पादनासाठी प्रसिद्ध आहेत. भारतातील सुवर्ण चतुष्कोन महामार्ग. उत्तर. भारतात उत्तरेकडील दिल्ली, पश्चिमेकडील मुंबई, दक्षिणेकडील चेन्नई आणि पूर्वेकडील कोलकाता या 4 शहरांना जोडणारा महत्त्वाचा महामार्ग आहे. हा महामार्ग सुवर्ण चतुष्कोन महामार्ग म्हणून ओळखला जातो. 4था प्रश्न. भारतातील पूर्व पश्चिम जोड महामार्ग. उत्तर. भारतात पूर्वेकडील आसाम राज्यापासून ते पश्चिमेकडील गुजरात राज्यापर्यंत एक महामार्ग आहे. हा महामार्ग पूर्व पश्चिम जोड महामार्ग म्हणून ओळखला जातो. प्रश्न 5. भारतातील दक्षिणोत्तर जोड महामार्ग. उत्तर. भारतात दक्षिणेकडील तामिळनाडू राज्यापासून ते उत्तरेकडील जम्मू आणि काश्मीर राज्यापर्यंत एक महामार्ग आहे. हा महामार्ग दक्षिणोत्तर जोड महामार्ग म्हणून ओळखला जातो.